तर मित्रांनो, आज मी आपल्याला आपला जो काय चालू दुग्ध व्यवसाय आहे किंवा दूधधंदा आहे, जो की गायींच्या किंवा म्हशींच्या मार्फत त्या ठिकाणी असेल, तर मित्रांनो त्यामध्ये अशा काही 5 अत्यंत क्षुल्लक आणि अगदी छोट्या अशा 5 सुधारणा त्या ठिकाणी सांगणार आहे, ज्या की तुम्ही अगदी 1 ते 2 तासामध्ये त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत करू शकता आणि त्यांनी नक्कीच तुमचा फायदा किंवा तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाढू शकतं। मित्रांनो, आपल्या चालू दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला सुधारणा करण्यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी बऱ्याच असतात आणि याविषयी माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुक किंवा इतर वर्तमानपत्राच्या माहितीतून त्या ठिकाणी घेत असतो। पण मित्रांनो, जसे की आपल्याला याबरोबर अगदी दुसरेही कामं असतात आणि त्यामुळे आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी विसरत असतो। पण मित्रांनो, त्याचा परिणाम हा फार मोठा त्या ठिकाणी होत असतो। तर मित्रांनो, या छोट्या छोट्या करण्याजोग्या गोष्टी कुठल्या आहेत की त्यामुळे आपला प्रचंड फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच आपलं उत्पन्न वाढेल, तर अशा 5 गोष्टी त्या ठिकाणी मी या ठिकाणी सांगत आहे। तर मित्रांनो, दूध व्यवसायात नफा वाढण्यासाठी करायची पहिली आणि महत्त्वाची छोटी गोष्ट म्हणजे काय, तर खरारा करण्यासाठी खांब लावावा। तर मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे की आपल्या गायींना किंवा म्हशींना भिंतीवर किंवा तार जाळीवर अंग घासताना आपण त्या ठिकाणी पाहिलेले असेल। तर मित्रांनो, जनावरांना पूर्ण अंगावर केस असतात, तसेच त्यांना माणसासारखे हातही नसतात। त्यामुळे त्यांना जेव्हा खाज येते तेव्हा त्यांना खाजवणे शक्य नसते व त्यामुळे ते प्रचंड तणावात येतात। म्हणून सोप्या पद्धतीनं आपण एक खांब रोवून त्याला काथ्या किंवा साधारण काही असं खरबुडं मटेरियल त्या ठिकाणी प्लास्टिकचं म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, याची सोय आपण त्या ठिकाणी आपल्या गोठ्याच्या मध्यस्थ ठिकाणी, जो की आपला मुक्त गोठा असेल किंवा दुसरा कुठला गोठा असेल, तर त्यामध्ये आपण करू शकतो। अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात होणारी गोष्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, खरारा करण्यास जागा आपल्या जर असल्यास तर गायीच्या अंगावरील गोचीड, त्यानंतर इतर कीटक त्या ठिकाणी गळून पडतात, गायीचं रक्तभिसरण चांगलं होतं। मित्रांनो, त्वचासुद्धा गायीची टवटवीत राहते, जुने केस त्या ठिकाणी गळून पडतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायी तणावमुक्त राहते। तर मित्रांनो, या सर्व गोष्टींचा फायदा खरारा करायचा खांब त्या ठिकाणी लावल्यामुळे होतात। तर मित्रांनो, दूध धंद्यात नफा वाढवण्यासाठी करायची दुसरी गोष्ट म्हणजे काय की वजन करून खाद्य टाका। मित्रांनो, शास्त्रोक्त पद्धतीनं बघायला गेले तर गायीला तिच्या वजनानुसार आपल्याला त्या ठिकाणी आहार द्यावा लागतो, पण त्या स्टेजला आपण नंतर जाऊ। मित्रांनो, आधी आपण गायीला किती खायला टाकतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे। तर मित्रांनो, जर आपण एक पाटीत रोजचा हिरवा किंवा कोरडा चारा त्या ठिकाणी टाकत असतो, तर मित्रांनो पहिले आपण त्या पाटीचं किंवा त्या चाऱ्याचं त्या ठिकाणी वजन करायला पाहिजे। ओके, त्याचबरोबर अशा किती पाट्या एका गायीला लागतात ते आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजेत। आता मित्रांनो, मग आता याची सोपी पद्धत कशी, गाय किती खाते आणि काय करते, तर मित्रांनो आता प्रत्येक वेळेस आपण मोजत बसू शकत नाही, तर मग यासाठी एक सोपी पद्धत आहे। तर गायींना चारा टाकल्यावर तो शिल्लक किती राहतो याचं जर आपण नंतर वजन केलं तर मग ॲक्च्युली गायीने किती खाल्लं आहे याचा आपल्याला साधारण तो फरक त्या ठिकाणी लगेचच्या लगेच त्या ठिकाणी मिळू शकतो। तर मित्रांनो, आता जर आपल्याला आपण खाल्ल्यानंतर जर बघितलं की खूप चारा बाकी राहत असेल, तर तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्ही जास्त चारा टाकत आहात आणि जर संपूर्ण चारा जर गायीने संपूर्ण फिनिश केला असेल तर अर्थातच तुम्ही कमी खायला टाकले आहे असा त्याचा साधारण अर्थ होतो। आणि थोडा चारा जर त्या ठिकाणी बाकी राहत असेल तर जवळपास तुम्ही असं समजून घ्यावं की जवळपास तुम्ही टाकत आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे। तर मित्रांनो, एकदम कुठेतरी पाहून त्या पर किलो संख्या घेऊन तुम्ही डायरेक्ट त्या गायींना टाकू शकत नाही। तर तुम्ही तुमच्या गायींना तुमच्या गायींच्या हिशोबानुसार, तुमच्या अनुभवानुसार ते प्रमाण त्या ठिकाणी ठरवायचं असतं, कारण की मित्रांनो गाई वाईज ते प्रमाण त्या ठिकाणी नक्कीच बदलत असतं। त्यामुळे तुम्ही असा प्रयोग करून तुम्ही तुमचं वजन चाऱ्याचं वजन प्रति गायीस त्या ठिकाणी ठरू शकता। मित्रांनो, दुग्ध व्यवसाय दूध धंदा नफ्यात आणण्यासाठी करायची तिसरी अगदी छोटी गोष्ट म्हणजे जंतुनाशक फवारणी तसेच चुना पसरणे। मित्रांनो, कोरोनामुळे जसं की तुम्हाला माहिती असेल की लोकांना सॅनिटायझर, हात धुणे, जंतूपासून बचाव इत्यादी गोष्टींचे महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला कळलेले आहे। ज्या प्रकारे व्यवसायाचे ठिकाण, दुकान, ऑफिस, बस स्टँड इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा स्प्रे मारून आपण त्या ठिकाणी कोरोनापासून प्रतिबंधात्मक त्या ठिकाणी उपाय करत असतो, त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इतर आजारांच्या बाबतीत गायींना सुद्धा गोठ्यात असे काही प्रतिबंधात्मक त्या ठिकाणी उपाय करावे लागत असतात। तर मित्रांनो, होणारे मोठे आजार गायींसाठी कुठले, तर मस्टायटिस, दगडी यासारखे खतरनाक आजार त्या ठिकाणी गायींना
या अस्वच्छतेतून किंवा सॅनिटायझेशनच्या गोष्टीतून त्या ठिकाणी होत असतात. तर मित्रांनो, यापासून बचाव करण्यासाठी गोठ्यातील बॅक्टेरियाचा नायनाट तुम्ही जंतुनाशक स्प्रे मारून करू शकता. असा स्प्रे घेतल्यास मस्टायटिस सोबत इतरही अनेक आजारांचा प्रतिबंध होतो. मित्रांनो, दर 3 ते 6 महिन्यातून एकदा असा स्प्रे घेतलाच पाहिजे. याशिवाय प्रवेश करताना तसेच गोठ्याच्या आजूबाजूनी तुम्ही आपल्या गावात मिळणाऱ्या चुन्याच्या फक्कीने जरी त्या ठिकाणी जर फक्की जरी मारून घेतली तरी मित्रांनो बराचसा जंतुनाशकाचं काम ती फक्की त्या ठिकाणी करत असते. मित्रांनो, दूध धंदा नफ्यात आणण्यासाठी करायची चौथी छोटी गोष्ट म्हणजे पाण्याचा हौद जो की आपण गायांना पिण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याची स्वच्छता करणे. मित्रांनो, अगदी छोटी गोष्ट आहे. आपले दुभते जनावर जर मुक्त गोठा असेल तर ते त्यांच्या वेळेनुसार जाऊन तिथे पाणी त्या ठिकाणी पित असतात आणि आपण त्या हौदामध्ये पाण्याची लेवल नेहमी मेंटेन करत असतो की जेणेकरून त्यांना पाणी कमी पडणार नाही आणि पाहिजे त्या वेळेत ते त्या ठिकाणी पाणी जाऊन पिऊ शकतात. पण इथं एक गोष्ट आपण दुर्लक्ष नेहमी करत असतो. काय तर मित्रांनो, त्या टाकीमध्ये किंवा त्या हौदामध्ये जर शेवाळ आलेला असेल, त्यामध्ये जर कचरा पडलेला असेल तर आपण नक्कीच त्याच्याकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करत असतो किंवा आपण म्हणत असतो की आपण हे 1-2 दिवसात साफ करू किंवा 8 दिवसातून एकदा साफ करू. तर मित्रांनो, हे अगदी चुकीचं आहे. कारण की जसं की आपल्याला माहिती असेल तर पाण्यामधून पसरणाऱ्या रोगांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे. तर त्यामुळे मित्रांनो, हे जर पाणी आपण स्वच्छ ठेवलं तर मित्रांनो आपण एक रोटेशन बनवून घ्यायला पाहिजे की एक 3 ते 4 दिवसांनी आपण आपला हौद म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार जर आपल्या हौदावर झाकण असेल तर नक्कीच शेवाळ त्या ठिकाणी येणार नाही आणि जर चाळणी मारून पाणी त्या ठिकाणी टाकत असेल किंवा फिल्टर बसवलेलं असेल तर नक्कीच कचरा येणार नाही. पण जर तसं नसेल, उघड्यावर जर पाण्याची व्यवस्था असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला 2 दिवसाला किंवा अगदी 1 दिवसाला सुद्धा ते शेवाळ त्या ठिकाणी साफ करावं लागू शकतं आणि कचरा काढावा लागू शकतो. तर ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शेवटची आणि अगदी महत्त्वाची करायची छोटी गोष्ट म्हणजे सिमेन कांडी वरील माहिती वाचून घ्यावी. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या गाईला भरत असतो किंवा तिचं कृत्रिम रेतन त्या ठिकाणी करत असतो तर मित्रांनो आपण काय करतो, आपण डॉक्टरांना फोन करतो की आमची गाय त्या ठिकाणी भरायची आहे आणि आपण त्यांना सांगतो की जर्सीचं आणा किंवा HFचं आणा किंवा गिर क्रॉस आणा किंवा काय जे आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण सांगतो. पण मित्रांनो, आपण ती कांडी काढून डॉक्टर त्या ठिकाणी लावतो, त्या कांडीवरची माहिती त्या ठिकाणी आपण खरोखर घेत नाही. मी काय असं म्हणत नाही की डॉक्टर खोटं बोलतात किंवा चुकीचं सिमेंट त्या ठिकाणी भरतात, ते तसं करत नाही. ओके, पण मित्रांनो तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीची एकदम माहिती असली पाहिजे. नक्की कांडी कुठली भरली आहे, कुठल्या जातीची आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो नक्कीच या 5 गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास तुमच्या दूध धंद्यामध्ये नक्कीच फायदा त्या ठिकाणी वाढून जात असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि तुम्ही जर डेअरी बिझनेस या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. धन्यवाद.